मी ना आता कपाट आवरायला काढलं होतं आणि कपाट आवरताना मला माझ्या काही साड्या दिसल्या, म्हणजे लग्नातल्या, ज्या की यूज होत नाहीत. म्हटलं त्या तुमच्यासोबत शेअर कराव्यात. ही माझी पहिली साडी आहे. ही माझी एंगेजमेंटची साडी आहे आणि मस्त अशी रेड कलरची साडी आहे आणि त्याला ग्रीन कलरचा काट आहे आणि असाच ग्रीन कलरचा याला पदर आहे, ग्रीन आणि गोल्डन कलरचा, आणि सेम कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे याचा. तर ही माझी लग्नातली पहिली साडी, म्हणजे माझ्या साखरपुड्याची साडी आहे. त्यानंतर ही दुसरी जी साडी आहे, ही माझी लग्नातली साडी आहे रिसेप्शनची. तर ही साडी म्हणजे छान अशी वर्कवाली, स्टोनवाली, खूप छान साडी आहे. भरपूर अशी हेवी आहे आणि सगळीकडे असं स्टोन वर्क वगैरे आहे. याचा ब्लाऊजही आता मला येणार नाही आहे. ही लग्नातली साडी आहे माझ्या, आणि अशा साड्या आता घालणं होत नाही आहे, म्हणजे मुलं लहान असतील म्हणा किंवा हेवी साड्या, तर या अशा लग्नातच छान वाटतात. आणि मग ही माझी लग्नातली साडी आहे. याचा आता काही यूज होत नाही आहे, कधीतरी घालायला होईल, परंतु याला आधी ब्लाऊजची तयारी करावी लागेल, कारण याचा ब्लाऊज आता मला येणार नाही आहे. त्यानंतर ही जी साडी आहे, मस्त याचे ब्रॉड काट आहेत आणि चिंतामणी कलरची साडी आहे आणि पिंक कलरचे काट आहेत याला. तर ही साडी मी म्हणजे कधी घेतली आहे, मला तसं तर मला आठवत नाही आहे ही कधी घेतली आहे साडी, परंतु ही घातल्यावरती खूप छान दिसते. एकदा अचानक कपाट आवरताना मग ह्याचा ब्लाऊज वगैरे रेडी होता आणि लास्ट दसऱ्याला मी ही साडी वेअर केली होती. याचा व्हिडिओही आपल्या चॅनलवरती आहे. तर एकदम मऊ आणि चापून चोपून बसणारी अशी साडी आहे. असा कलरही माझ्याकडे एकच आहे, माझ्याकडे असा कलर नव्हता, म्हणजे अजूनही नाही आहे असा सेम कलर. तर ही माझी आवडती साडी आहे. जास्त काही डिझाईन नाही आहे आणि वर्क वगैरे नाही आहे, पण ही साडी सिंपल आहे तरी पण एकदम छान दिसते. त्यानंतर ही जी साडी आहे, ही मी स्वतः जाऊन घेतलेली साडी नाही आहे. ही मिस्टरांनी साडी आणली होती, म्हणजे ज्यावेळेस म्हणजे माझ्या नंदेला वगैरे साडी घेत होते त्यावेळेस त्यांनी ही साडी अचानक आणली, परंतु ही मला काही आवडलीच नव्हती साडी. म्हणजे ही बघून असं मला चांगलं वाटलीच नव्हती. तर ही कोणाला तरी करावी या हेतूने मी ही 4 ते 4.5 वर्ष ही साडी अशीच ठेवली. त्यानंतर मग एका घरातल्याच कार्यक्रमासाठी मग वापरूया म्हणून याचा ब्लाऊज वगैरे शिवून आणला, पण ती साडी घातल्यानंतर एवढी छान दिसत होती आणि सगळ्यांना एवढी आवडली. माझ्याकडे असा कलरही नव्हता. काही कॉमन कलर आपण नाही का कंटिन्यू घालतो, म्हणजे जसं रेड, ब्ल्यू, तर हा कलर माझ्याकडे नव्हता आणि म्हणजे हा बघून असं चांगला पण मला वाटला नव्हता, त्यामुळे मी काही यूजच केली नव्हती. याचा ब्लाऊज पण शिवून आणला नव्हता. तर ही साडी मी लेटेस्टमध्ये म्हणजे जवळपास 6 महिन्यापूर्वी याचा ब्लाऊज वगैरे शिवून आणला आणि ही भरपूर सगळ्यांना आवडली आणि मला ही घातल्यानंतर खूप आवडली. तर अशी ही माझी साडी. त्यानंतर ही जी साडी आहे, ही सानवीच्या बड्डेला मी घातली होती, पहिल्या बड्डेला. सानवीच्या फॅन्सी साडी आहे, सिल्वर कलरची साडी आहे आणि स्टोन वर्क आहे पूर्ण. वरती साडीला काही जरी नसलं तरी त्याचे किनार भरपूर असे स्टोन आहेत आणि पदर, किनार आणि पदर, त्यामुळे खूप हेवी साडी आहे. याला काही घालणं होत नाही. आपण लहान मुलं कॅरी करतो, तर म्हणजे लहान मुलांसोबत ही साडी आपल्याला कम्फर्टेबल वाटतच नाही. तर अशा ह्या साड्या ज्या आहेत यांचा इतका काही यूज होत नाही आहे, परंतु प्रत्येक साडीमागे काहीतरी आठवण आहे आणि त्या त्या फंक्शनला त्या साड्या एकदम ओके होत्या, पण आता त्या साड्यांचा काहीच यूज होत नाही आहे. तर अशा ह्या माझ्या पहिल्या 5 साड्या मी तुम्हाला दाखवल्या. तुम्हाला जर आणखी माझ्या साड्या बघायच्या असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला आणखी माझ्या साड्या दाखवते. थँक्यू.